मंडळी नमस्कार, मी योगेश गारडे. मित्रांनो, आपण गोबनी या ठिकाणी म्हणजे वाशिम जिल्ह्यात विदर्भामध्ये गोठा चालू केला जवळपास 2 वर्षापूर्वी. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की विदर्भामध्ये हा गोठा जो आहे सक्सेस होत नाही, वातावरण सेट होत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या होत्या. पण मंडळी, आज आम्ही जवळपास 2024च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही म्हशी खरेदी केल्या होत्या. आणि त्यावेळेस आम्ही हरियाणातून त्या म्हशी खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये त्या म्हशीमध्ये आम्ही जे तिथलं जे ब्रीडिंग आहे, हरियाणाचं जे ब्रीडिंग आहे ते आमच्या गोठ्यावरती आम्ही संगोपन केलं. आणि या संगोपनाचा रिझल्ट असा भेटला की ही जी वगार आहे ही साधारण फक्त 19 महिन्यामध्ये आता ही आमच्या गोठ्यावरती हिटवर आली. आणि डॉक्टर शिंदे साहेब यांच्या हस्ते मी आज वगार आम्ही ती लावली. तर याचं जे संपूर्ण जे मित्रांनो श्रेय आहे ते आमचे जे भैया आहेत गोठ्यावर, चंदन भैया यांनी या व्यवस्थापनामध्ये आम्ही कुठेच कमी पडलो नाही. हे व्यवस्थापन करत असताना ही जी वगार आहे या वगारीला सकाळी 1 थान, संध्याकाळी 1 थान दूध असं आम्ही कंटिन्यू दिलं. मिनरल मिक्सचर असतील, कॅल्शियम पावडर असतील, हे सगळ्या गोष्टी या वगारीला पुरवल्या. आणि सर्वात विशेष म्हणजे की एक सुका चाऱ्याचं जे मेन जो आमचा हे होता की बा मेन आमच्याकडे आता हिरवा चाऱ्याचा जास्त उपलब्ध नसल्यामुळं फक्त सुक्या चाऱ्याच्या भरोश्यावर आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आणि ही जी वगार आहे, हे जे हरियाणाचं काळं धन आहे, हे आमच्या गोठ्यावरती आपण या ठिकाणी तयार केलं. आणि याच्यासोबतच तुम्हाला बाकीच्या वगार सुद्धा मी दाखवतो. अशा प्रकारचं जे ब्रीडिंग वरती काम करून विदर्भातल्या सारख्या एखाद्या उष्ण ठिकाणी की लोक जे म्हणत होते की बा इथं गोठा सक्सेस होत नाही वगैरे वगैरे बऱ्याच वल्गना लोकांनी केल्या, अशा ठिकाणी आम्ही आमच्या गोठ्यावरती हरियाणाचं काळं धन जे आहे, जे ब्रीडिंग आहे, हे तयार करण्याचं मित्रांनो या ठिकाणी काम केलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपण हिला जे सिमेंट लावले आहे ते कुठलं सिमेंट लावलं आता? हिला शॉर्टेड सिमेंटनं भरवलेलं आहे, बायप कंपनीचं. भारतामध्ये बायप कंपनी 1 नंबरची आहे आणि चांगल्या प्रकारे मिल्किंगचं सिमेंट हिला दिलेलं आहे. ही सकाळी 1 थान आणि संध्याकाळी 1 थान. आणि योगेश भाऊ आणि चंदन भाऊ यांच्या जनावरांचं संगोपन अगदी चांगलं आहे. त्यामुळे 15 महिने सुद्धा हिटवर आलती, पण आज 19 महिन्याची लावल्या गेलेली आहे. तर मित्रांनो, हे व्यवस्थापन करत असताना आपल्या विदर्भातले जे काही शेतकरी असतील, जे काही नवीन गोठ्यावाले असतील, त्यांना एकच सांगणं आहे की ब्रीडिंग वरती काम करा, चांगलं नियोजन करा. चांगलं व्यवस्थापन केल्यानंतर 100% तुमच्या गोठ्यावरती सुद्धा हरियाणाचं जे काळं धन आहे गोठ्यावर तयार होईल. आणि वारंवार आपल्याला हरियाणामध्ये म्हशी खरेदी करण्याची गरज पडणार नाही. आपण ज्यावेळेस ब्रीडिंग वरती काम करू तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या वगारी आहेत त्या वगारी तयार होतील. आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं हरियाणाचं ब्रीडिंग हे तयार करू शकू. तर मंडळी, आपण हरियाणाच का निवडलं तर देशातलं पशुधनाचं टॉपचं राज्य जर असेल कुठे मुर्रा म्हशीमध्ये ते हरियाणा आहे. श्री अरविंद पाटील सरांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी म्हशी खरेदी केल्या. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण या विदर्भाला उष्णतेचं हब म्हणता येईल अशा ठिकाणी आम्हाला हा गोठा सक्सेस करायचा होता. तर या ठिकाणी हा करत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात होत्या की आपल्या इकडे उष्णतेची लाट भरपूर असल्यामुळं आम्ही काय केलं, सकाळ संध्याकाळ नियमितपणे या जनावरांना रोज आंघोळी घातल्या, रोज स्वच्छ ठेवलं. दुसरी गोष्ट फोगरची सिस्टीम ठेवली, कूलिंग सिस्टीम ठेवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिवर्मिन या मशीनचं हे जनावरांचं आम्ही योग्य वेळी केलं, व्हॅक्सिनेशन हे योग्य वेळी केलं. आणि गोठ्यामध्ये मुख्यतः आम्ही स्वतःहून लक्ष ठेवलं. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी, याचं फिडिंग करत असताना आमच्याकडे फक्त विदर्भामध्ये सुका चारा अवेलेबल होता, तो म्हणजे हरभऱ्याचं कुटार आणि गव्हाचा गवंडा. ह्या 2 गोष्टी आम्ही मिक्स करून मित्रांनो घातल्या. हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध नव्हता, तर हे प्रमाणाचं घालत असताना आम्ही संध्याकाळी 6 ते 7 किलो हे हरभरा चोरी आणि गव्हाचा गवंडा आणि संध्याकाळी 6 ते 7 किलो असं या प्रमाणात टाकलं. आणि हिला सरकी असेल, मक्का चोरी असेल आणि गव्हाचा जो भरडा आहे तो भरडा, हे सगळं मिश्रण करून मित्रांनो आम्ही सरकीमध्ये 3 ते 3.5 किलोच्या प्रमाणे या जनावराला खायला घातलं. आणि तेव्हा कुठे आम्हाला अशा टॉपच्या क्वालिटीच्या मुर्रा म्हशीचं जे ब्रीडिंग आहे आमच्या डोळ्यासमोर मित्रांनो हे दिसायला सुरुवात झाली. आणि हेच आपल्याला यशाचं मित्रांनो गमक म्हणता येईल. मंडळी, हे नियोजन करत असताना सरकी त्याच्यासोबत आपल्याला मक्का चुरी आणि गव्हाचा जो भरडा आहे आणि गहू चोकर आणि नियमित लागणारा आपल्याला गूळ असेल किंवा मग आपलं सरसोचं तेल म्हणता येईल, या सगळ्या गोष्टी जर मित्रांनो जर व्यवस्थितरित्या जर आपण दिल्यात योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने, तर 100% तुमच्या गोठ्यावरती सुद्धा अशा टॉपच्या क्वालिटीच्या मुर्रा म्हशी तयार व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी नक्की चॅनल तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.